हॅलो. अगं हॅलो. हॅलो. अगं हॅलो. मला काय बोललीस का? तू सोडून दुसरं कोणी आहे का इथं? ते बी आहेस. काय काम होतं का? मला जरा हा ऍड्रेस सांगतेस का प्लीज? अगं काय झालं? याच गावातला ऍड्रेस आहे ना हा? आता ते मला कसं कळणार? का? वाचून सांग ना मग. तेच तर, मला कुठे इंग्लिश येते. तीनदा नापास झाली मी, म्हणून दादाने शाळेतनं काढलं. आता शाळा नाही म्हणलं कॉलेज कुठलं, आणि कॉलेज नाही म्हणलं नोकरी कुठली, आणि त्यामुळे तर माझं लगीन बी होईना झालंय बघ. बर बर, असू दे, मी वाचून सांगते मग सांग हा. सूरज. सुरजा होय, त्याला अख्खं गाव ओळखते की. हे बघ, इथनं सरळ पुढे जा, तिथं गटारात पिऊन पडलेला दिसेल बघ. एक नंबरचा बेवडा आहे तो सुरजा. अगं तो बेवडा सूरज नव्हे, मग सूरज गजानन शिंदे. अगं बया, तू दादासाहेबांची पाहुणी आहे होय. होय. बर, हे बघ, इथून सरळ पुढं जा, तिथं पुढं गिरण दिसल तुला. तिथनं उजवीकडं वळ, तिथनं जरा पुढे गेलं की डावीकडं वळ. तिथं पुढं देवाधिकांची मोठ्या मोठ्यानं गाणं ऐकू येतील तुला. तेच दादासाहेबांचं घर. मोठं नारळाची झाड आहेत बरं का तिथं बाहेर, आणि गुलाबाची पण झाड आहेत बघ. अच्छा, थँक्यू सो मच. थँक्यू कसलं, हे माझं रोजच काम आहे बघ. त्या गावाची खडान खडा माहिती आहे मला. चल मी येते.